की कित्येक हीन बुद्धीचे लोक, म्हणजे बुद्धिहीन आहे, बुद्धिहीन लोक काय करतात, कित्येक हीन बुद्धीचे लोक वेदांचा अशा प्रकारचा आशय न जाणता, म्हणजे वेदांचा अर्थ काय आहे तो जाणत नाही आणि आपल्या आपल्या मनाने चालतात. म्हणून ज्ञानोबारांनी लिहिले की नाही, मनोमार्गे गेला तो तेथेची मुक्ला सांगितले. म्हणजे मनाच्या मार्गाने आपण जायचं नाही, कारण मन कुठं पण नेतं माणसाला. जरी आता हे नाथांनी जरी भागवत लिहिलं आणि आपण आपल्या मताने वाचलं तर त्याचा अर्थ वेगळा लागणार आहे. मग ज्या वेळेला गुरुकृपा होते, गुरुकृपा होते म्हणजे काय, की तुमच्या अंतःकरणेचा भाव, भगवंताबद्दल भाव वाढतो. आणि एकदा का भगवंताचा भाव वाढला अंतःकरणामध्ये, मग तुमचा अंतःकरण कसा होतो, शुद्ध होतो. जसा एखादा आरसा आहे, त्या आरशावर धूळ बसलेली आहे, मग ती धूळ साफ करण्याचं काम जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपण बघायला गेलो तर आपला चेहरा स्पष्ट दिसत नाही. पाणी आहे नदीचं, वारा सोसाट्याचा सुटलाय आणि आपण त्या पाण्यामध्ये आपण आपला चेहरा बघायला गेलो तर आपल्याला दिसेल का, नाही, सातत्याने हलतंय पाणी. मग तो ज्या वेळेला स्थिर होईल, ज्या वेळेला हवा थांबली जाईल, ज्या वेळेला त्या आरशावरती आलेला मल संपूर्ण ज्या वेळेला आपण पुसू त्यावेळेला आपल्याला चेहरा दिसणार आहे. तसा आपला अंतःकरण जोपर्यंत गुरुच्या त्या महावाक्यातून, महाबोधातून, गुरुवाक्ये मन धुतले लिहिले की नाही, गुरुच्या वाक्याने मन धुतलं जातो. गुरुवाक्ये मन धुतले आणि आत्मस्वरूपी घातले हरोनिया. हे काय करतात, गुरुचं काम हेच आहे की त्या महावाक्यातून शिष्याचं मन धुवून काढतात आणि ते मन धुतल्यानंतर गुरुवाक्य मन धुतले आणि आत्मस्वरूपी घातले हरोनिया. आणि आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी गुरु काय करतात, तर त्या शिष्याचं मन स्थिर करतात. आणि एकदा का शिष्याचं मन स्थिर झालं, शिष्याचं मन स्थिर झालं, जसं पाणी शांत झालं, आरशावरची धूळ निघून गेली की जसं आपल्याला स्पष्ट दिसतो आपला चेहरा, तसा आपल्याला गुरुच्या वाक्याने आपल्या मनावर येणारी मल विक्षेप आवरण, मनाकडे येणारे मल विक्षेप आवरण, मनाकडे असलेले अनेक जन्माची घाण, कित्येक जन्म आपण कुठल्या जन्मामध्ये होतो, कोणी कुत्र्याच्या, मांजराच्या, उंदराच्या जन्माला माणूस होतो, या सगळ्या जन्मामध्ये आलेली मल गुरुवाक्य मन धुतले, गुरुच्या वाक्याने मन धुतलं जातं, गुरुच्या वाक्याने मन धुतलं जातं. गुरुच्या वाक्याने मन धुतल्यानंतर आपल्याला संपूर्ण स्पष्ट दिसतो सगळा. पण जोपर्यंत असा गुरु मन धुतणारा मिळत नाही तोपर्यंत माणूस वेदांनी सांगितलेलं ज्ञान कितीही वाचून तुम्ही ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला तरी ते झिरोमध्ये जाणार आहे. आणि म्हणून तुका म्हणे, किल्ली संता हाती दिली, संतांच्या हातामध्ये किल्ली दिलेली आहे. म्हणून प्रत्येकाने संताला शरण जा. संतांना शरण गेल्याशिवाय आपल्याला हे ज्ञान कोणालाच कळणार नाही. कित्येक हीन बुद्धीचे लोक वेदांचा हा अशा प्रकारचा आशय न जाणता अवांतर रमणीय वाटणारी फलश्रुती सजविलेल्या भाषेत सांगतात. वेदांचा अर्थ तर कळत नाही, पण बुद्धिहीन लोक काय करतात, तर रमणीय वाटणारी फलश्रुती सजविलेल्या भाषेत सांगतात. म्हणजे या ग्रंथाची फलश्रुती काय ते आपल्या भाषेमध्ये रंगवून सांगतात, सजावट करून सांगतात, फलश्रुती सांगतात. आता मला सांगा, इथे लिहिलंय की फळाची अपेक्षा करू नका, कारण जिथं फळामध्ये मन अडकला तिथं मी नाही. काय सांगितलं की सकाम भक्ती करू नका, निष्काम भक्ती करा. निष्काम भक्ती केली तर मी तुमच्या जवळ येते. सकाम, आणि इथं तर सगळे ते वेद वाचणारे सांगतात की हा ग्रंथ वाचला की हे फलश्रुती, तो ग्रंथ वाचला की ती फलश्रुती. म्हणजे बघा, वेदांच्या विरोधात वागतात की नाही बघा, पण त्यांना कळतच नाही.
वेदांनी सांगितलं की जोपर्यंत तुमच्याकडं कामिक भक्ती आहे तोपर्यंत भगवंत म्हणतो मी अजिबात भेटणार नाही. मग निष्काम बुद्धीने भजन करा. भजन कशाने करायचं? मनाने नाही करायचं, बुद्धीने करायचं. कारण मनाने केलेले भजन हे मनामध्येच राहतो आणि बुद्धीने केलेलं भजन भगवंतापर्यंत पोचतो. कारण बुद्धी देणे भगवंताचे, भगवंताने आपल्याला बुद्धी दिलेली आहे. मनाकडून बुद्धीकडे, बुद्धीतून मन, बुद्धी चित्ताकडे जायला पाहिजे आणि चित्तातून चैतन्याकडे अशी भक्ती आहे. आणि हे लोक मनावरच चालल्यात. आले मना आणि गेले दुकाना. जे मनाला ती भक्ती करतात, पण तसं नाही ना. मनाला येऊन भक्ती करून फायदा नाही. कारण मनाच्या पुढं बुद्धी आहे, बुद्धीच्या पुढे चित्त आहे, चित्ताच्या पुढं ते अहंकार आहे. अंतःकरण चतुष्ट आहे, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मन उन्मनी करून कुठलेच विचार मनामध्ये नसतील त्याचे चैतन्य निर्माण होतो आणि मग बुद्धीमध्ये जातो. बुद्धीमध्ये गेल्यानंतर ते ज्ञान, ते चैतन्य बुद्धीने आपल्याला, बुद्धीमध्ये आल्यानंतर ते चित्तामध्ये जातो आणि चित्तातून काय होतं? चैतन्य होतो. आणि चैतन्य म्हणजे परमात्मा. म्हणजे आपल्याकडला अहंकार पूर्णपणे गळून जातो. म्हणून नाथांनी लिहिले अहंकार धरी सोहमपण. जिथं अहंकार आहे तिथे सोहम भाव तयार होतो. तै चित्ती प्रगटे चैतन्य घन. आणि मग चित्तामध्ये चैतन्य नावाचा ईश्वर प्रगट होतो. अहंकार धरी सोहमपण तै चित्ती प्रगटे चैतन्य घन. अहंकार धरी सोहमपण तै चित्ती प्रगटे चैतन्य. मग मनची वय उन्मन. उन्मनी अवस्थेला माणूस जातो. उन्मनी मी कुठल्याच विषयात तुमच्या मनाकडे येणार नाही. मग मनची होय उन्मन. बुद्धी निश्चय पूर्ण परब्रह्मी. बुद्धीचा निश्चय असा होतो की ते परब्रह्म मीच आहे. मग तिथे तुमचा अहंकारपणा जातो आणि सोहम तत्व तिथे सुरू होतो आणि त्या सोहम तत्वाला चैतन्य म्हणतात. आणि तो चैतन्य म्हणजेच ईश्वर आहे. लक्षात येतं ना काय बोलतो ते? कारण त्यांना वेदांचा खरा अर्थ कळत नाही. जे लोक वेद वाचतात त्यांना त्याचा खरा अर्थ कळणार नाही. खरा अर्थ कळण्यासाठी तुम्हाला आपला जो ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय आहे, त्या 6व्या अध्यायामध्ये जो आत्मसंयम योग आहे, जो अभ्यास योग आहे, जो ध्यान योग आहे, तो तुम्हाला कंप्लीट करावाच लागेल. त्याशिवाय कुठल्याच वेदाचा अर्थ कळणार नाही, कुठल्याच ग्रंथाचा खरा अर्थ कळणार नाही. कारण तुकोबाराने लिहिलं की नाही की अर्थ लोपली पुराणे आणि नाश केला शब्दज्ञाने. शब्दज्ञानातून नाश होतो आपला स्वतःचा. शब्दज्ञान काहीच कामाचं नाही. अनुभवजन्य ज्ञान पाहिजे तुम्हाला. अर्थ लोपली पुराणे नाश केला शब्दज्ञाने. विषय लोभे लंपट मने साधने बुडविली. साधन बुडून टाकला आणि शब्दानेच काम करायला लागले. साधन काहीच नाही. साधन म्हणजे ध्यान. साधन म्हणजे त्या नामावर आरूढ होणं. नाम हे काय? नाम हेच साधन आहे. आपल्याला तिथपर्यंत न्यायचं, भगवंतापर्यंत जाण्याचं नाम हे साधन आहे. आणि लोकांनी तर बुडून टाकलंय. कोणीच ध्यान करत नाही, कोणीच साधना करत नाही. म्हणून साधन निष्ठा असला पाहिजे. साधन पथावर चालता आलं पाहिजे, तरच ज्ञान मिळेल. अन्यथा ज्ञान मिळेल पण ते आपल्याला कुठेच कामाला येणार नाही ते ज्ञान. कारण आत्मज्ञान नाही ते ज्ञान आहे. ते ज्ञान कसलं आहे? लौकिक ज्ञान आहे, प्रपंचाचं ज्ञान आहे. पण आत्मज्ञान नाही ना. म्हणून आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थकम. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जे काय आपण कर्म करू त्या कर्मातून आपल्याच आत्म्याचं आपल्याला ज्ञान झालं नाही. आपल्याच आत्म्याचं भजन कसं करायचं, आपल्या आत्म्याची भजन करता करता त्याच्याशी एकरूप होऊन त्याच्यामध्ये विलीन कसं व्हायचं, ही प्रक्रिया जोपर्यंत हातात येत नाही, हरियाला हाता मग काय भाई चिंता. ती प्रक्रिया हातात येत नाही तोपर्यंत संपूर्ण ज्ञान जे काय जे करशे आणि काही नामापरते तत्व नाही. हकारुनी सांगेतो का नाम घेता राहू नका. नामातून हे सगळे आपल्याला संवेदना व्हायला पाहिजे. नामातून आपलं चैतन्य प्रगट व्हायला पाहिजे.
आणि जे सर्वसामान्य वेदांचा अभ्यास करतात त्यांना वेदांचा खरा अर्थ कळत नाही. बघा, नाथ महाराज पण सांगितले, वाचून वाचणं म्हणजे ज्ञान नाही, ऐकणं म्हणजे पण ज्ञान नाही. मग ज्ञान कशाला म्हणतात? की पहावे आपणाशी आपण या नव आत्मज्ञान. आपण आपल्याला बघणं, आपण कोण आहोत. आपण आपल्या आतमध्ये असलेल्या अंतरच्या अंतरात्म्याशी एकरूप होणं हे ज्ञान आहे. पहावे आपणाशी आपण या नाव आत्मज्ञान. आत्मज्ञान कशाला म्हणतात? आपण आपल्या अंतरच्या अंतरात्म्याकडे बघून अंतरच्या अंतरात्म्याशी एकरूप होणं ह्याला आत्मज्ञान म्हणतात. सोप्या भाषेत सांगितलंय. अरे पण सोपं वर मामा सांग, पण सोपं कळत नाही ना लोकांना. कारण सोपं आपल्या जवळ आहे आणि कठीण आपल्या, मग माणूस कठीणकडे धावतो. पण खरे वेदज्ञ तसा अर्थ सांगत नाहीत. खऱ्या वेदज्ञाचा असा अर्थ खरा असा नाही आहे. आता पुढे बघूया आपण. फलत्यागे स्वधर्म स्थिती सर्वथा सकाम न करीती, या लगी वेद बोले फलश्रुती, स्वधर्म प्रवृत्ती लागुनी. सकाम लोक स्वधर्माचे आचरण करतात. म्हणजे जे सकाम लोक आहेत, म्हणजे कामनेची भक्ती करणारे लोक आहेत. ते लोक काय करतात? तर सकाम लोक स्वधर्माचे आचरण करतात, पण फलाची आसक्ती धरतात. पण त्यांच्याकडं फळाची आसक्ती जास्त असते. आणि जिथं फळाची आसक्ती आहे तिथं भगवंत म्हणतो, मी फळ देणारा मी आहे. फळ कोण देतो? मीच देतो. पण त्या फळामध्ये माणूस अडकतो. जसा एखाद्याला फळ दिला, बांगला दिला, गाडी दिली, घोडा दिला, मग माणूस त्याच्यामध्ये अडकतो. भगवंताचं नामस्मरण विसरतो. जाऊ दे, मला देवाने दिलं ना, त्यात मी समाधान. मग अजून काय मागतो? अजून मागण्या वाढतच असतात. मागण्या त्याच्या देणारा भगवंत आहे, पण मागण्या वाढत जातात. पण नंतर माणूस भगवंतालाच विसरतो. जसा एखाद्या आपल्या प्रपंचामध्ये एखाद्या माणसाने आपलं चांगलं केलं, तर जेवढं चांगलं केलंय त्या चांगल्यापणाचा भोग माणूस घेत बसतो. पण ज्याने चांगलं केलं त्यालाच विसरतो. बघा ना, आता आपल्याकडे हेच चालू आहे. भावाभावांमध्ये हेच चालू आहे, घराघरांमध्ये हेच चालू आहे, सगळीकडे हाच महाभारत चालू आहे. ज्याचं चांगलं करतो तो नंतर विचारत पण नाही माणसाला. कारण मला माझं मिळालं बस झालं. आणि हा कलियुगाचा नियम आहे. या कलियुगामध्ये असंच होणार आहे सगळीकडे. ज्याचं करावं भलं तर बोलतं माझंच खरं. अशी परिस्थिती आहे. काय त्याला इलाज नाही, आपण काहीच नाही करू शकत. फलत्यागे स्वधर्म स्थिती, म्हणजे सकाम लोक स्वधर्माचं आचरण करतात, पण फळाची आसक्ती धरतात. आणि भगवंत फळ देणारा मी आहे, पण भगवंताची भक्ती माणूस विसरतात. म्हणून त्याची स्वधर्म करण्याची आवड वाढावी म्हणून वेदाने स्वर्गादी फलश्रुतीचे आमिष पुढे ठेवले आहे. म्हणजे त्याची स्वधर्म करण्याची, म्हणजे स्वतःच्या धर्मामध्ये राहून कामधंदा उद्योगधंदा करून स्वर्गादी फलाचे आमिष ठेवले आहे. म्हणजे भगवंताने आमिष ठेवलं आहे. भगवंताने काय ठेवलेलं आहे? आमिष ठेवलं आहे. मी तुला देतो, तू तिथंच रममान हो आणि तिथल्या तिथंच फिरत बस. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जाणारे जठरी शयनम. म्हणजे फलश्रुतीमध्ये काय आहे? तर मोठे मोठे स्वर्गाचे भोग भोगतो माणूस आणि परत इथंच जन्माला येतो. ज्ञानोबारांनी लिहिलं की नाही, तया पुण्याची पावटी सरे, इंद्रपणाची उटी उतरे, मग सवेची येती माघारे मृत्यूलोकी. मग वेशा भोगे कवडावेचे, मग दारही न चेपू शके तियेचे, तैसे लाजिरवाने दीक्षितांचे काय वानू. म्हणजे काय सांगतात? ज्ञानोबाला सांगतात की एकदा का त्या फळ दिलं देवाने आणि ते फळ भोगता आपल्याकडे जेवढी काय आपण पुण्याची शिल्लक घेऊन आलेलो आहोत, ती सगळी पुण्याची शिल्लक आपण संपवतो. काम वासनेतून, क्रोधातून, लोभातून सगळे आपल्याकडे विषय प्रबल होतात. कारण एखाद्याला भगवंताने दिलं, मग ते आपण त्यालाच चिटकतो, भगवंताचं नामस्मरण विसरतो. जसं एखाद्या माणसाने चांगलं केलं तर त्यालाच आपण विसरतो आणि त्याच्याकडनं जे मिळाले
त्याचा भोग घेतो आपण, आहे की नाही? द्वैतातला नियम आहे. तसाच भगवंत सांगतो, हे घे बाबा, कारण तू मला मागत नाही. तू काय मागितलं माझ्याकडनं? फळ मागितलं, घे, हे फळाचा भोग घे. पण ते भोग भोगताना माणूस विचार करत नाही. जी आपली शिल्लक आहे ती आपोआप संपली जाते. म्हणजे आपली देहाची पुण्याई आहे तिचा ऱ्हास होतो. आणि मग तिचा ऱ्हास झाल्यानंतर परत माणूस काय करतो? मृत्यू लोकामध्ये जन्माला येतो. परत मग तो मनुष्य देह मिळत नाही त्याला, अजिबात मनुष्य देह मिळत नाही त्याला. मग त्याला कुठला जो काय अधोगती, जे काय 84 लक्ष योनी आहे, मग एका योनी कोटी कोटी फेरा, एका योनीमध्ये कोटी कोटी वेळा जन्माला यावा लागतो. आणि म्हणून फळाची अपेक्षा माणसाने करता कामा नये. भगवंत कसा प्राप्त होईल ह्याची इच्छा माणसाने मनामध्ये धरायला पाहिजे. हे इथून त्यांना सांगायचं नाथरायांना. आणि तेवढं सोडून बाकी सगळं मागतो माणूस देवाला सोडून. सैंघव सागरा भेटू जाता, जेवी का हरपे सैंघवता, तेवी स्वधर्मी प्रवर्तता, सकामता उरेना. पण मीठ समुद्रात टाकले की त्याचा मीठपणा नाहीसा होतो. त्याप्रमाणे स्वधर्माचरण करीत असता हळूहळू सकामता कमी होत जाते. आता एक दृष्टांत दिला नाथाने, एक दृष्टांत दिला की एक मीठ आहे, मीठ मीठ खारट असतो. तो येतो कुठून? मीठ येतो कुठून? समुद्रातून. बरं, जिथून आलाय तिथं आपण त्याला सोडला तर काय होईल? तो परत भेटेल का आपल्याला? मिठाचा खडा जो आहे तो येतो कुठून? समुद्रातून. बरं, जिथून तो आला, ज्या समुद्रातून तो आलेला आहे त्या समुद्रामध्ये आपण त्याला टाकला, तो परत मिळेल का आपल्याला? तो अजिबात भेटणार नाही. मग इथं नाथांना काय सांगायचं? सैंघव सागरा भेटू जाता. मग सागराला भेटतो तो. जेवी का हरपे सैंघवता, म्हणजे मिठाचा मिठपणा निघून जातो. तेवी स्वधर्मी प्रवर्तता, सकामता उरेना. मग जसा तो मीठ समुद्रातून आलाय, समुद्रामध्ये विलीन झाला तर तो परत भेटणार नाही. तसं एखाद्या माणसाने, आपण प्रत्येकाचा जन्म त्या आत्मतत्वातून झालेला आहे, त्या ओंकार स्वरूपातून झालेला आहे, त्या नामातून झालेला आहे. आणि त्या नामाशी आपण एकरूप झालो तर आपल्याकडं कुठल्याच प्रकारची सकामता म्हणजे कामिक भक्ती उरत नाही. कुठल्याच प्रकारची कामिक भक्ती उरत नाही. म्हणजे आपण देवाला मागितला, देवाला मागा, देवाकडून मागू नका. देवाला मागितला आणि देवच आपला झाला आणि आपण देवरूप झालो तर आपल्याकडे कामना उरतील का? विचार करा ज्याने. आपण भगवंतालाच मागितला आणि आपण भगवंताचे झालो तर आपल्याकडे इच्छा, आकांक्षा, कामना, भावना, असूया राहतील का? राहणारच नाही. कशा का राहतील? कारण आपण देवस्वरूप झालो. म्हणजे मीठ जोपर्यंत सूक्ष्म होता, बारीक होता, मर्यादित होता, तोपर्यंत मीठ होता. तो व्यापक झाला, जिथून आला तिथे गेला, व्यापकता आली त्याला. आता त्याला मीठ म्हणता येईल का? नाही, तो समुद्रमय झाला. तसा आपण ज्या आत्मतत्वातून आलोय, ज्या भगवंताच्या अंशातून आपण आलोय, त्या अंशाला आपण भेटलो. पण भगवंत कसा आहे? भगवंत व्यापक आहे आणि त्याचे आपण अंश आहोत. आणि या अंशाने मिठाप्रमाणे, मीठ आलाय कुठून? समुद्रातून आलंय. आणि मीठ समुद्रात गेलं तर परत मीठ राहतो का तो? तसं आपण ज्या आत्मतत्वातून, ज्या आपण व्यापकतेतून आपण सूक्ष्ममध्ये आपण आलोय, या सूक्ष्म देहामध्ये आपण आलोय सूक्ष्म रूपाने. हा सूक्ष्म देह आपण भगवंताला देऊन टाकला. आपल्याकडे कुठल्याच वासना नसल्या, मग आपण उरू का? आपण पण व्यापक हो ना भगवंतासारखं. मग आपण कुठे भेटू का? नाही, आपण भगवत स्वरूपाला गेलो. आता आपला स्वतःचा अस्तित्व संपला. तो आला कुठून?
समुद्रातून, परत समुद्रात गेला अस्तित्व संपला. तसा आपण ओंकार स्वरूपातून आलेलो आहे. आपण ध्यान करता करता त्या ओंकार स्वरूपाला भेटलो आणि ओंकार तत्वाशी एकरूप झालो. आपलं स्वतःचं अस्तित्व संपलं जातं, आपली देहबुद्धी निघून जातो आणि आपण आत्मतत्वाशी एकरूप होतो. ज्या आत्म्यातून आपण आलोय, ज्या आत्मतत्वातून आपण इथं आलोय, त्या आत्मतत्वाला आपण जाऊन भेटणं आणि म्हणजे भक्ती आहे. सकामता उरेना. आता कामिक भक्ती नाही राहणार. कामिक भक्ती कुठपर्यंत आहे? देव वेगळा आपण वेगळा तोपर्यंत कामिक भक्ती आहे. आपण देव स्वरूप झालो, आता कामिक भक्ती राहील का? नाही राहत. जैशी दो दिव्यांची वाती एकवट केली या ज्योती, तेथ न दिशे भेदगती पाहता ज्योती एकची. आता बघा अजून एक दृष्टांत दिला नाथबाबांनी. काय सांगतात? जैशी दिव्याची वाती. तसं दिव्याचं वात आहे बघा, ते अनेक कापसापासून असतो किंवा दोन आपण ज्योती बनवतो आणि ते एकत्र करतो आणि त्याला आपण पीळ देतो हाताने असा आणि एक करतो. दोन ज्योती आपण एकत्र केल्या आणि त्याला आपण वात म्हणून वापरली, दिव्यामध्ये ठेवली आणि आपण ती पेटवली. आता ते दोन ज्योती दिसतील का आपल्याला? का एकच ज्योत दिसेल? कारण ते दिवा लावल्यामुळे, दिवा प्रकाशित झाल्यामुळे त्या दोन्ही ज्योती एकत्र झाल्या. तसं नाथबाबा सांगतात आपल्याला, नाथ महाराज आपल्याला सांगतात की जोपर्यंत जीवाचं आणि शिवाचं एकरूप होत नाही तोपर्यंत आपण सूक्ष्म आहोत, तोपर्यंत आपण वेगळे आहोत. पण ज्या वेळेला जीवाचं आणि शिवाचं एक ऐक्य होतो तेव्हा आत्मज्योत एकच होतो. म्हणजे आपण भगवत प्राप्तीला प्राप्त होतो, भगवंताच्या त्या आत्मज्योतीला आपण प्राप्त होतो. आपल्यामध्ये ते सूक्ष्म रूपाने, जगामध्ये ती व्यापक, ब्रह्मांडामध्ये व्यापकमध्ये आहे. म्हणून पिंडी ते ब्रह्मांडी, रामदास स्वामींनी लिहिलं पिंडी ते ब्रह्मांडी. पिंडामध्ये ती कशी आहे तर सूक्ष्म रूपाने ज्योत, आत्मज्योत, आणि ब्रह्मांडामध्ये ती व्यापकतेमध्ये आहे. मग पिंडातली ज्योत, आत्मज्योत ब्रह्मांडातल्या व्यापक ज्योतीला मिळाली आणि त्याच्याशी आपण एकरूप झालो त्या ज्योतिषी. तर आपली स्वतःची जी काही ज्योत आहे, स्वतःचा जो प्रकाश आहे, तो त्या व्यापकतेच्या प्रकाशामध्ये गेल्यानंतर आपण राहू का? आपण माणूस म्हणून राहू का? आपली देहबुद्धी राहील का? नाही, आपण देहबुद्धी नाही, आपण आत्मतत्वाशी एकरूप होऊ. नाथांना हे सांगायचं. काय सांगायचं? जेवी का दिव्याची वाती एकवटील्या केली या ज्योती, ती एकवट केली, एकच ज्योत होते. तसं भगवंत एकच आहे, तुम्ही आणि आम्ही वेगळे नाही आहोत. भगवंत आणि आपण वेगळा नाहीच आहोत. पण आपल्याकडे आलेली देहबुद्धी, आपल्याकडे आलेले विषय, आपल्याकडे आलेले रजगुण, तमगुण, सत्वगुण, ह्याच्यामुळं काय होतं? ह्याच्यामुळं आपण देहबुद्धीवर येतो आणि आपल्यातले सगळे विकार गेले. जयांच्या इंद्रियांच्या घरा, नाही विषयांच्या येर झाला, तो आत्मबोधाची ओवरा पहुडला असे ज्ञानोबारांनी सांगितलं कालच्या सहावाध्यामध्ये. जयांच्या इंद्रियांच्या घरा, नाही विषयांच्या येर झाला. विषय ज्यांच्याकडे नाही आहेत, ज्यांच्या इंद्रियांमध्ये कुठल्याच प्रकारचा विषयाचा भाव नाही, ते आत्मबोधाची ओवरा पहुडला असे, ते त्या आत्मबोधावर आरूढ होऊन भगवत प्राप्तीला एकरूप झाले असं समजण्यास काहीच हरकत नाही. लिहिले ज्ञानोबारांनी ते भगवंताशी एकरूप झाले आहेत. कुठलाच विषय त्यांच्या पिंडामध्ये नाही, कुठलाच भाव, विषयांचा भाव पिंडामध्ये नाही, कुठलाच गुण त्यांच्याकडे नाही, अहंकार देखील त्यांच्याकडे नाही. मग ते भगवंताशी एकरूप झालेले असं समजण्याला कुठल्या प्रकारची हरकत नाही. ज्ञानोबारांनी सांगितले कालच्या कितव्या श्लोकामध्ये? 5व्या श्लोकामध्ये सांगितले. तसं तेथ न दिशे भेदगती पाहता ज्योती. एकची ज्योती, एकच होतो. जीव आणि शिव दोन्ही एकच आहेत. पण ते कधी होतील? जीव शिव दोन्ही बैसुनी एका आसनी जयांच्या हृदयभूनी विराजती. म्हणजे आपल्याला आसन घ्यावं लागेल, जीव शिव दोन्ही बैसुनी एका आसनी, आपल्याला एका आसनावर बसावं लागेल आणि जीव शिवाचा ऐक्य करून घ्यावा लागेल. जयांच्या हृदयभूनी विराजती, हृदयरूपी प्रदेशामध्ये जीव आणि शिव आपला ऐक्य झाला की आपण देव आणि आपण वेगळा नाही. ते परब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, हा आपल्याला अनुभव येतो. आपणच परब्रह्म आहोत असं आपल्याला अनुभूती येते. आणि प्रत्येक संतांनी हेच लिहिलं आहे, पण कळत का नाही? गुरु करत नाही. म्हणून गुरुचा रोल खूप मोठा आहे.
जेवी अग्नी कापूर मिळता. आता 3-4 दृष्टांत झाले. आता कापराचा दृष्टांत दिला. जेवी अग्नी कापूर मिळता तो अग्नीची होतात होता. तेवी स्वधर्म कर्मी प्रवर्तता कर्मी निष्कर्मता स्वये प्रगटे. जेवी अग्नी कापूर मिळता, तुम्हाला माहिती आहे ज्ञानोबारांनी लिहिले एका शब्दामध्ये, कापुराच्या वाती उजळलेल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैशी. कापुराची वात आहे आणि तिला आपण पेटवली तर ती जागच्या जागेवर काय होतो, अदृश्य होतो. जागच्या जागेवर जळून काय होतो, दिसतो का नंतर कापूर शोधता येईल का आपल्याला कापूर? बघ, कापराची ज्योत लावा आणि नंतर शोधून दाखवा जळल्यावरती, ती राहतच नाही. ती काय होतो, ती ज्योती स्वरूप होतो आणि नंतर तिचं अस्तित्वच दिसत नाही. तसं भगवंताने आपल्याला जेवी अग्नी कापूर मिळता तो अग्नीचे होतात होता. अग्नी स्वरूपच होतो, अग्नी स्वरूपच होतो. तेवी स्वधर्म कर्मी प्रवर्तता कर्मी कर्मर्तता स्वये प्रगटे. तसं आपण स्वधर्म कर्मी प्रवर्त म्हणजे स्वधर्माशी म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाशी जर आपण एकरूप झालो, कर्मी निष्कर्मता स्वये प्रगटे, जर आपण निष्काम झालो, कुठलीच आपल्याकडे कामना नसेल, तर आपण त्या मूळ स्वधर्म म्हणजे काय, आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप होणं. सकळ धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म. हेची जाणीव मुख्य वर्म साधू लक्षणाचे. आणि मुख्य वर्म आहे साधूचे लक्षण सांगतात समर्थ. हे मुख्य वर्म आहे की तुम्ही तुमच्या आत्मतत्वाशी आत्मस्वरूपाशी एकरूप होणं म्हणजे कापुराच्या वाती उजळलेल्या ज्योती ठाईच समाप्ती. म्हणजे आपल्याला तिथे गेल्यानंतर आपल्या पूर्णपणे देहाचा निराश होतो, आपल्या मनाचा निराश होतो आणि तिथे आपल्याला कुठल्याच प्रकारच्या विचार, विषय, वासना, कामना, भावना, अहंकार तिथे काहीच नसतो. मग त्याने काय सांगितलं, जिथं कुठलेच विकार नाही तिथे अहंकार नाही. लिहिले की नाही, मनबुद्धी अगोचर नकळे तर्काचा विचार उल्लेख परे उन्हे पर या नाव ज्ञान. मनबुद्धी अगोचर, मनालाही कळत नाही, बुद्धीलाही कळत नाही. मनबुद्धी अगोचर नकळे तर्काचा विचार, ते तर्क पण नाही तिथे चालत. उल्लेख परे होणे पर या नाव ज्ञान, परेच्या पलीकडची अवस्था आहे आणि त्याला ज्ञान म्हणतात. ज्याचे दृश्य प्रकृती सरे पंचभूतिक ओसरे. ज्याचं दृश्य प्रकृती सरे म्हणजे दृश्यातली प्रकृती ती गायब होऊन जातो ध्यानाला बसल्यानंतर. पंचभूतिक ओसरे, पाचा भूतांच्या देहाचा पूर्ण विसर पडतो, निराश होतो. समूल द्वैत निवारे या नाव ज्ञान म्हणजे द्वैत बुद्धी निघून जातो. म्हणजे मी आणि देव वेगळा आहे हे पण निघून जातो आणि आपणच परब्रह्म होतो. म्हणून तुकोबाराय काय बोलले, देव पहावयाशी गेलो आणि देवच होऊनी ठेलो. गुरु श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नाना बाबा आणि आपले सर्वांचे लाडके पांडुरंग देवेकर बाबा यांनी आपल्याला दिली. आणि त्या प्रक्रियेच्या माध्यमातून जे काय आम्हाला अनुभूती आली या नामाची, या हरिनामाची आम्हाला जी काय अनुभूती आलेली आहे आणि त्या अनुभवाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला निरूपण देत असतो. हे निरूपण कुठून आम्ही वाचून पाडून आम्ही शहाणे झालेले नाही आहोत. आम्ही त्या आत्मस्वरूपाशी एकरूप होऊन जे आम्हाला ती प्रक्रिया दिली, जे आम्हाला नाम दिलं, जे आम्हाला ध्यानातून अनुभव आले, संपूर्ण आलेली अनुभूती, त्या ध्यानातून आलेली अनुभूती ज्यावेळेला आम्ही तुम्हाला निरूपण देतो, त्या निरूपणाच्या माध्यमातून आम्ही तुमच्या सर्व साधकांच्या हृदयस्थ असलेल्या भगवंतापर्यंत तुम्ही एकरूप कसे व्हाल याच्यासाठी आमचे अथक प्रयत्न असतात. झालेली सेवा सद्गुरू पांडुरंग देवेकर बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.